चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन खेळाडू ओपनिंगचे आपण पाहतोय तिथे. टॉस जिंकल्यानंतर फील्ड डिसाईड केले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले हितेश गणेशकर आपण पाहतोय. ओपनिंगचा खेळाडू आहे, एक सुंदर फटकेबाज खेळाडू, क्लासिकल फटके. त्याचनंतर आपण पाहू शकतो की चांगल्या प्रकारे बॅटिंग करण्याची ॲबिलिटी पाहतोय आपण. चांगला खेळ सातत्याने आपण बघितला तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आणि सावरा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. चंदकाई संघ यस, अंपायरने इशारा मात्र पोहोचवला गेलाय. पहिलाच बॉल हवेत, विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. आणि नेमकं घडलंय काय तर इथे शॉट झालाय. इशिका 11 टीमला आपण पाहिला पहिला झटका लागतोय. बघा पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मोठी विकेट डाऊन होताना पाहायला मिळाले. हितेश गणेशकर आउट झालाय. आशिष सुतार ज्याला आपण नॉन स्ट्राईक एंडकडे पाहतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर रवींद्र तांबडा पाहतोय आपण. बॅटिंग करण्यासाठी आता इथे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. का झाला? कारण की पहिल्या बॉलवर पहिला मोठा धक्का दिला, झटका दिला अनिशने. लेग टी बॅटर इन, एक अपकमिंग रायझिंग प्लेअर आहे रवींद्र देखील. यावेळा बॅटची कडा पाहतोय आपण. मागे चेंडू जाताना पाहायला मिळेल. विकेट नंतर आपण पाहिलं की धाव येते. बघा 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली तुम्हाला एक चांगला टोटल उभा करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. कारण की टोटल मोठा 3 ओव्हरमध्ये जास्त असतं, 30-35 धावा किंवा जास्तही, जितका होईल तितका जास्त जोडण्याचा प्रयत्न करूया. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली आहे तर पुढील बॉल पाहतोय आपण. थोडंसं आपण बघितलं आशिष सुतार यांच्याकडे आपण पाहू शकतोय. जो क्लास आहे फॉर्म मात्र आज दर्शवला जाईल का? आणि खरोखर जर फॉर्म मध्ये आला, चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. फिल्डिंग अंपायर तेच म्हणतायत, फिल्डिंग डिपार्टमेंट जास्त वेळ देखील खर्च करू नका तुम्ही. हो, सुंदर चेंडू खोल टप्प्यामध्ये हाताळला जातोय ब्लॉक हॉल मध्ये. पूर्णपणे आपण पाहू शकतोय ना की बॅटरला मात्र फ्रीडम देत नाहीयेत. योग्य रीतीने चेंडूची हाताळणी केली जाते. खोल म्हणजेच ब्लॉक हॉल. पूर्णपणे आपण पाहू शकतोय की मग तिकडे काय डिफेन्सच करावं लागेल. सध्या तरी धावसंख्या आपण बघितली तर मग 3 चेंडू 1 विकेट आणि 2, हे चित्र डोळ्याच्या समोर आपल्याला बघायला मिळालंय. याच दरम्यान पाहतोय आणखी एक चांगला चेंडू, हलकीशी बॅटची गडा, कैलास मिळेल सहारा. धक्का क्रमांक 2, रवींद्र तांबडा देखील झाला इथे आउट. पहिल्या ओव्हर मध्ये विकेटचा सिलसिला पाहायला मिळतोय. गॉन.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर आता इन झालाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत चेंडू उंचावलेला पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडूची वेग स्ट्रायकरच्या दिशेने थोडीशी उशिरा नेताना पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जोडल्या गेल्या आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मग इशिका 11 टीमला मी रिक्वेस्ट करतोय की जोपर्यंत बॅटिंग तुमची चालू आहे तोपर्यंत आपल्यापर्यंत एक खेळाडू पाठवून द्या. एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. चर्चा इथे होताना पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे आतापर्यंत जर क्रिकेट आपण बघितलं ना तर मग खास करून चंदकाई किरावली हा संघ जबरदस्त परफॉर्मन्स देताना आपल्याला बघायला मिळालाय. थोडासा पुढे सुंदर गोलंदाजीचं प्रत्यय पाहायला मिळते आपल्याला मिस्टर अनिश या गोलंदाच्या माध्यमातून. विंतलला आपण पाहिलं मिस केला चेंडू. ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये 2 गडी डाऊन केले आणि धाव फलकावर पाहिल्या तर धावा फक्त आणि फक्त 4. सुंदर गोलंदाजी लाजवाब देखणे आणि मोहात म्हणजे प्रेमात पडणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. जबरदस्त आपण पाहिलं तर हा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळाला. कैलास स्वतः येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सध्या चर्चा करूया आपण तर कैलास पहिला चेंडू वेट केलाय. चेंडूला लॉफ्ट केलाय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने सुंदर फटका. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट. अडवा बॅटला चेंडूला पुल केलं. षटकार 6. जबरदस्त मात्र सुरुवात कैलासवर केलेलं आक्रमण पाहायला मिळतं मिस्टर आशिष सुतारच्या माध्यमातून. आशिष मैदानाच्या आतमध्ये असतील डेफिनेटली चांगलं क्रिकेट चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ओव्हर पिच वेळेला हवेत. फिल्डर तिकडे प्रशांत बाउंड्री लागत पाहिला पण तर एलिव्हेशन नाही मिळालं. थोडा धीमा होता आणि फलंदाजाला मात्र केलंय बाद. धक्का दिला जाईल महत्वाचा. आशिषला मात्र केलं इथे बाद. षटकार ठोकला परंतु त्यानंतरच विकेट डाऊन. काय झालंय नेमकं आशिषने षटकार ठोकला परंतु कैलासने त्याला बरोबरीचं उत्तर दिलं. षटकार ठोकलाय तुम्हाला परंतु मी कुठे गप्प बसणारा खेळाडू आहे. माझ्याकडे देखील चांगली काबिलियत आहे. जर तू माझ्यावर आक्रमण करू शकतोय तर मी तुझ्यावर उलट आक्रमण करतोय आणि तेच मात्र चित्र पाहायला मिळालं. म्हणजेच वार झाला तर डबल वार प्रतिगार झाला आणि तिथे आपण पाहिलं तर मग फलंदाजाला बाद केला गेला. इशिका 11 टीमला महत्वपूर्ण तिसरा धक्का दिलाय. दर्शन मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. एक चांगले खेळाडू आपण पाहू शकतो. एक चांगली काबिलियत आहे आपण पाहतो. एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू एक चांगले कॉमेंटेटर देखील आपण पाहिले आमच्या असोसिएशन पॅनलचे. परंतु आता कैलास दर्शन बेस्ट 2 चांगले मित्र आमना सामना. शॉट ऑफ दी लाईन पाहतोय. लॉंग क्षेत्र खाली आहे तिकडे षटकार खेळलाय. एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आक्रमक इरादा स्पष्ट आहे. दर्शनने आल्याला पहिल्या चेंडूवर केलेला हा घात आणि हा चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू सो व्हेरी मच. आपण पाहतोय स्वर्गीय आकाशमूर्ती चषक 2026 आपल्यातून बॅटिंग दर्शनने मात्र आल्याला चौकार ठोकला गेलाय. कैलासच्या समोर हो पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. काय जर एक मोठा फटका येतोय तर लगेचच आपण पाहिलं की विकेट देखील येताना पाहायला मिळतोय. इथे कैलासने पुन्हा एकदा आपण पाहिलं आणखीन एक सफलता आपल्या खात्यामध्ये दर्ज केले. इथे विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. 4था धक्का. धाव फलकावर पाहतोय आणि धाव संख्या पाहिल्या पण तर 14 धावा 14 रन्स.
थँक्यू सो व्हेरी मच. आमचे ऑफिशियल डीजे पार्टनर, ऑफिशियल लाईव्ह टेलिकास्ट टीम आमचे डीबीएन ते देखील आहेत. त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर पार्टनर अक्षय देखील आहेत. आयोजक टीम गावदी स्पोर्ट्स मोहम्मद. जबरदस्त स्पर्धा पाहतोय, पण छान आयोजन, छान नियोजन. बॉलिंग ट्रॅकवर कैलास यावेळेला थोडीशी दिशा मात्र गुलवताना पाहायला मिळेल. डाऊन द लेग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये झालेले पाहायला मिळतात मिस्टर राहुल. 15 धावा फलकावर पाहतोय आपण. 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. 4 विकेट डाऊन झालेत. कैलास यांच्या गोलंदाजीमध्ये 2 विकेट डाऊन केलेत. सुंदर, अति सुंदर. आणखीन एक क्लीन बॉल केलं जातोय. तिसरी सफलता कैलासच्या खात्यामध्ये. एक षटकार, एक चौकार आणि एक एक्स्ट्रा दिली आहे, परंतु 3 विकेट देखील घेतले आहेत. पूर्णपणे अडचणीचं प्रमाण वाढवले गेलंय इशिका 11 तडकड या संघाची. थँक्यू सो व्हेरी मच. इज आहे बघा, पुढील 2 टीम्स तुम्हाला रिक्वेस्ट असेल. आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ आणि आई भवानी ब्राह्मणगाव. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण प्रस्थान करायचं आहे. इनिंग मध्ये टॉस केला जाईल. वेळेचं बंधन असेल मित्रांनो, कारण की वेळेवर उपस्थित राहिल्या नाही आहेत ना, तर मग जो एक संघाला खांब्याचा भोगावा लागलाय. अपील केली होती या वेळेला आपण पाहिलं तर मग सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी, वेल बॉलिंग म्हणू शकतोय मिस्टर कैलास. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण फलकावर पाहतोय. 7.5 ची सरासरी. 15 धावा पाहायला मिळाल्या. फक्त 15 म्हणजेच काय, इशिका 11 थोडीशी बसलेली पाहायला मिळत आहे. परंतु या ओव्हरला मात्र एक चांगल्या रीतीने खेळावं लागेल. या ओव्हरमध्ये कदाचित 10 ते 12 धावा, एक फाईट बॅक टोटल उभा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो इकडे, पण केला जाईल का पाहूया प्रत्यक्षात कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय टॉस खूप महत्वपूर्ण आहे मित्रांनो. 2 टीमला मी रिक्वेस्ट करतोय. बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत आहेत. पहिला बॉल मात्र खेळला जातोय विंतल यांच्या माध्यमातून समोरच्या दिशेने. विंतल आहे आणि विंतलच्या माध्यमातून आतापर्यंत जर थोडस आता स्कोरिंगला ना मात्र वाढवण्याचं कार्य करावं लागेल. डेफिनेटली एक चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो की प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळावे लागतील. बॉल हवेत उडवलाय. फिल्डर येतील तिकडे. झेलची संधी. झेल कलेक्ट. फलंदाज विंतल देखील बाद. धक्का लागतोय महत्वाचा. मात्र इथे आपण पाहू शकतोय अडचण मात्र कमी होत नाही. अडचण वाढत आहे आणि वाढतच राहणार हे चित्र मात्र दर्शवलंय गोलंदाजाने देखील. आणि इथे पाहिले तर मोठी सफलता आपल्या खात्यामध्ये जमा केली. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीम, आई भवानी ब्राह्मणगाव टीमचे संगणक इथे आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. महत्वपूर्ण सूचना दोन्ही टीम्सने लक्षात घ्यायच्या आहेत. पुढील बॉल
हे बॅटर इन झालेत मात्र आपण पाहू शकतो की प्रॉपरली आपण पाहिलं तर टायमिंग मात्र तितकं साधता येत नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले आज छान काही किरावली या संघाच्या माध्यमातून. खास करून काय परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये कारण की अष्टभुजा लवपाडा टीम आपण बघितलं टॉपची टीम आणि त्या टीमला मात्र डॉमिनेट केलं. धावफलक आपण बघितलं तर 18 आहे आणि चेंडू फेकून झाले 3. म्हणजेच काय तर पूर्णपणे या पारीवर नियंत्रण ठेवलंय मोठं नियंत्रण. फोर्स केला जातो यावेळेला फिल्डर तिकडे फिल्डर आले परंतु त्यांच्या मस्तकावरून चेंडू दिसतोय दस्तक बाउंड्री लाईनच्या पलीकडे जबरदस्त फटका 7 धावेचा मात्र हा षटकार. सध्या तरी आपण पाहू शकतो इकडे षटकार मात्र ठोकला गेला जबरदस्त कारनामा मैदानाच्या आतमध्ये केलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ओव्हरपिच चेंडू लॉफ्टेड केलाय. निखिल तिकडे पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू अडवला जातो. एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव मात्र पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा फलंदाज कमी पडला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद इथे होताना पाहायला मिळेल. थोडासा सल्ला मशवरा दिला होता परंतु त्याचा किती फायदा झाला आहे ते देखील आपण पाहिलं की हितेशने मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स मध्ये गेले होते. आपल्या बॅटर्सना काहीतरी सांगितलं एक षटकार ठोकला गेला परंतु एक धाव देखील तिथे आपण पहिले सोडली गेली आहे. आता संघाचे टोटल जर आपण बघितलं ना तर आहे सध्या डोळ्याच्या समोर 25 आणि हा सध्या तरी आपण पाहू शकतोय अंतिमचा चेंडू असेल. टार्गेट किती धावांचं इथे सेट केला जाईल पाहू शकतोय आपण कशा प्रकारे फिनिश मात्र केलं जाईल इनिंगला. नारफुलटा चांगल्या प्रकारे खेळलाय समोरच्या दिशेने फिल्डरच्या माध्यमातून चुकी आणि या वेळेला चुकीला मिळणार नाहीये माफी. चेंडू बाउंड्री लाईनला मात्र आपण पाहतोय हातातून निसटून मात्र ओलांडतोय आणि इथे पाहायला मिळेल ग्रेट फिनिशिंग शॉट 6 आणि या 6ने मात्र धाव संख्या पोहोचली गेली आहे 31 च्या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य.
चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी लक्ष आपण पाहिलं तर मग आहे 32 धाव्यांचं. आणि मला वाटतं की नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे डिले होताना पाहायला मिळतोय. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाठ टीमचे संगणक आतापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. महत्वपूर्ण सूचना मित्रांनो, लक्ष असू द्या. वेळेचं बंधन असणार आहे आणि वेळेचं बंधन मात्र सगळ्यांसाठी सेम आहे. बत्तीस धावा. अंपायर्स रेडी. गेम इज ऑन. दोन बॅटर्स आपण पाहतोय, कल्पेश अँड कैलास. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला गोलंदाज रवींद्र. पहिला बॉल सरळ स्ट्रेट हिट. दर्शन आले, भिंतला आले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहिलं तरी ते खेळ करावा लागेल. 32 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. तांबडमाळ टीम संघनायक तुमचे पोहोचलेले नाही आहेत. इनिंग ब्रेक संपून नक्कीच आपण बघितलं तर मग एक चेंडू देखील कंप्लीट झालेला आहे. बघा वेळेचं बंधन आहे. वेळेवर टॉस होत नाही. कंप्लीट मग महत्वपूर्ण सूचना टीम तांबडमाळ ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवते आम्ही. सध्या तरी बॉल आपण पाहिला यावेळेला खेळला गेलाय. डेफिनेटली आपण पाहतोय की जर मॅच कंप्लीट झाला आणि टॉस झाला तर 1 ओव्हरची पॅनल्टी असेल. बघा सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ टीम तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्हाला 3 बॉलची मात्र पॅनल्टी घोषित झालेली आहे. महत्वपूर्ण सूचना तुम्ही लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये, कारण की इकडे सध्या मैदानाच्या आतमध्ये देखील आपण नजर टाकूया. उलटा चेंडू वाद यावेळेला समोर खेळलाय. विंटल आहे तिकडे. छान क्षेत्ररक्षण. याला आपण पाहिलं तर मागची मॅच काय जबरदस्त हिटिंग पाहायला मिळाली होते. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं तर 22 धावा काय जबरदस्त चेस केल्या होत्या. अष्टभुजा लवपणात संघाला डॉमिनेट केलं होतं. कैलासने काय जबरदस्त तुफानी केली मागच्या मॅच मध्ये केली होती. तो कैलास पाहतोय आपण. सध्या नॉन स्ट्राईक एंड कडे पाहतोय आपण. आणि सध्या तरी आपण बघितलं तर आज त्याचा भन्नाट फॉर्म पाहायला मिळालाय. संघाची टोटल आपण पाहिली तर फलकावर पाहिलं आतापर्यंत धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत 4. स्लॉक करण्याचा प्रयत्न मनसुबा जाहीर होता. फाईन क्षेत्रामध्ये नक्कीच खेळायचं आहे, परंतु तिथे न खेळता आपण पाहू शकतो इकडे नेमकं झालंय काय तर मग लेग बायचा इशारा देखील येताना पाहायला मिळतोय. सध्या बॅटला स्पर्श केला असं सांगतायत पंचांनी देखील. मात्र इथे डिसिजन पोहोचवलं गेलं की बॅटच्या साईन आलेली धाव आहे. धावसंख्या 5च्या घरामध्ये 5. जर धावा आपण पाहिल्यानंतर बनवण्यासाठी 4 चेंडू घेतले गेले. म्हणजे पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये सिंगल, तिसऱ्यामध्ये सिंगल आणि चौथ्यामध्ये सिंगल. पार्टनरशिप आहे. पण लक्ष 32 आहे ना, तर त्या अनुषंगाने मात्र चालायचं आहे. तर योग्य रीतीने मात्र हा खेळ करावा लागेल. काय रवींद्र पाहतोय आपण यावेळेला कैलाससाठी पुढचा चेंडू घेऊन तैनात. थोडासा हाफ वाली होता. पूर्णपणे बॉडी रोल करून खेळायचं होतं. फाईन लेग मिड विकेट क्षेत्र, परंतु तिथे प्रॉपर टायमिंग ते झालं नाहीये. अफळातून आपण बघितलं स्ट्रॉंग मसलने आपण पाहिलं पूर्ण ताकद पूर्ण शक्ती प्रदर्शन करण्याची धमक ठेवणारा खेळाडू कैलास याला आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये हिरो राहिले होते, मॅच विनर खेळाडू बनले. परंतु या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय ती भूमिका, तो रोल, तो किरदार त्यांना पूर्ण करावा लागेल. कारण की त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्या क्षमतेनुसार आपण पाहू शकतोय की तो खेळ करू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये त्यांनी डिसाईड केलं तर आपण पाहू शकतो की मॅचची दशा आणि दिशा गोल करू शकतात. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की आता सध्या तरी त्यांना पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवलेला आहे. उलटा चेंडूची मेजवानी होती यावेळेला. मिड विकेट क्षेत्रामध्ये असे सुतार चेंडू फील्ड करतायत. धाव एक पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आले. थोडंसं दुरून आपण पाहिलं चेंडूला मात्र फेकण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांवर मात्र तत्पूर्वी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. 2 धावेळे संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळालंय. टोटल पोचलं गेलाय 7च्या घरामध्ये 7 रन्स.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धाबा जोडल्या गेल्यात, लक्ष 32. म्हणजेच काय तर आता जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 25 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूने शिकाई 11 टीम, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चांदकाई किरावली टीम. दोन टीमच्या मध्ये धमासान युद्ध. युद्धामध्ये कोण मारणार बाजी, कोण पडणार कोणावर बारी, प्रत्यक्षात पाहूया. जाऊया डीजे कडे, एक सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबरमाल टीम तुमचा कर्णधार अजून देखील आलेला नाहीये. ऑलरेडी तुम्हाला 3 धाव्यांची पॅनल्टी मात्र आमच्या 3 धाव्यांची ना 3 धाव्यांची का 3 बॉल यस डेफिनेटली की 3 बॉलची पॅनल्टी असेल, लक्ष असू द्या. आणि जर आणखीन वेळ घालवला तर मग त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल, नो डाऊट. कारण की रूल्स आर रूल्स, सगळ्यांसाठी सेम आणि समान. हितेश बॉलिंग ट्रॅकवर एक वाहन चेंडू पाहतो हितेशांचा, परंतु थोडासा दिशेवर नियंत्रण नाहीये. या सीझन मध्ये आपण पाहू शकतो की हितेश यांच्या माध्यमातून एक आपण रील्स देखील पाहिली होती. आठ धावा डिफेंड करल्या होत्या नारंगीच्या मैदानावर. तो कारनामा म्हणजेच काय की मॅच विनर बॉलर आहेत, धावा डिफेन्स करू शकतायत, परंतु सध्या तरी आपण पाहू शकतो की गोलंदाजी आपण पाहिले त्यांची थोडीशी डाऊन दिले होताना पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू आपण बघितले तर थोडेसे दिशाहीन त्यांच्या माध्यमातून आपण बघितले. धावसंख्येचा आकार थोडा वाढलाय, 9 झाले, 9. पॉवरफुल टॉस, ही खासियत आहे हितेशची, ही कला आहे, क्षमता आहे. कारण की मिस्त्री गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतोय. आज सध्या तरी आपण चर्चा करायची झाली आहे ना. समोरच्या दिशेने लेफ्ट ड्राईव्ह, फिल्डर तिकडे, हो चुकी झाली मिस्टर रवींद्र त्यांच्या माध्यमातून. ही चुकी आणि चुकी मात्र आपण पाहिलं तर माफीच्या लायक नाहीये. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर हातातून निसटला, षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला आपण टॉस करूया. शॉर्ट ऑफ दी लेंथ, पुन्हा एकदा फुलचा फटका, मात्र फिल्डर यावेळेला आशिष. ओहो झेल ड्रॉप. काय चाला होता, सोपा आला होता, काय सुटला जातो, ओव्हर थ्रो झाला. आता मात्र आपण पाहिलं आणखीन संधी. दुष्काळात 13वा महिना, गरिबी में आटा गेला, जे काय म्हणायचं ते म्हणू शकतोय. आणि इथे पाहायला मिळालंय तर नेमकं काय झालंय. आशिष विचार करतायत, दर्शन विचारतायत नेमकं चाललंय काय, झालंय काय. अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला नाही मान्य, ही आपली ओळख नाहीये. अशा प्रकारचा खेळ आपल्याला मागे ठेवून जाईल. पाहतोय आपण धावसंख्या वाढली आहे, पोचली गेली आहे 17च्या घरामध्ये. समोर पहिला आपण फ्रंट साईडला चेंडूला मात्र वळवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिसफील्ड झाले. आता दुसऱ्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. चेंडूची फेकी आपण पाहिलं तर सेकंडच्या दिशेने सुंदर गोलंदाजी होते, परंतु सुंदर फलंदाजी, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील होताना पाहायला मिळते. परंतु क्षेत्ररक्षणाचा विषय आपण करूया, क्षेत्ररक्षणाची चर्चा करूया आपण. तर क्षेत्ररक्षण आहे ना थोडंसं आज ते एक झेल तिथे षटकार, त्यानंतर एक तिथे आशिषच्या माध्यमातून झेल ड्रॉप, त्यानंतर थोडंसं स्ट्रगलीचं क्रिकेट खेळलं गेलंय. चांदकाई स्पोर्ट्स किरावली टीम आपण पाहू शकतो की आज थोडासा सरप्राईज करण्याचा पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे आज आपण बघितलं की दोन्ही बॅटर्स थोडासा थकवा जाणवतोय, परंतु त्या थकव्याला बाजूला सोडून आपण बघितलं की गुणकारी औषध आपण पाहिलं तर शोधलं जाते की मॅचला जिंकण्यासाठी गुणकारी औषध मात्र काय असेल. सध्या तरी आपण बघितलं तर 19 धावा फलकावर पाहिल्यात. हा बॉल सोडून दिला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं लिक्स्टमच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंच म्हणतायत वाईटचा इशारा.
सध्या तरी आपण बघितलं की मग 13 धाव्यांची गरज आहे, परंतु तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. तिसऱ्या अंपायरने मात्र आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवल्या गेले आहे. इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच रिव्ह्यू मात्र आता तो गमावलेला आहे इशिका 11 टीमने. आणि कुठेतरी आपण पाहू शकतो की मॅच थोडंसं आपण पाहिलं तर मग सोपं होताना पाहायला मिळतोय. 12 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 12 धावा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त आपण पाहिला परफॉर्मन्स आपण पाहिले ना, तर इथे करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय की रावली टीम सातत्याने सकाळच्या 17 पासून जो अग्रेशन दर्शवला गेलाय आणि त्या अग्रेशन नुसार आपण पाहिलं तर खेळ आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहू शकतोय बॅकफुटला पंच मात्र केला जातोय. समोर स्वतः हितेश पाहिला आपण याच दरम्यान आपण पाहू शकतोय की सिंगल मात्र मिळेल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. 7-11 वाला मुकाबला. या मुकाबल्याला आपण पाहू शकतोय की हितेश या बॉलला मात्र आपण पाहिलं योग्य रीतीने आपण पाहू शकतोय की फेकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला जर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फटका. विनय तिकडे थोडंसं आपण पाहिलं क्षेत्ररक्षणामध्ये मिसमेट करताना पाहायला मिळत आहेत. रन आउटचा मौका बनवला गेला आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर मग रन आउट बाद होताना पाहायला मिळतील. मिस्टर कल्पेश ज्याने खूप चांगल्या प्रकारे मात्र आपण पाहिलं इनिंगला चालवण्याचं कार्य केलं, परंतु झालेत बाद. आणि बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतोय इकडे थोडासा मॅच मध्ये आपण पाहू शकतोय की जान टाकलेली पाहायला मिळते. 22 धावा झाल्या 2 ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूने इशिका तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय किरावली. म्हणजेच काय तर दोन्ही संघांच्या मध्ये रंगलेलं हे घमासान युद्ध जिंकेल कोण. देऊल चमचमतय गमावले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते नांदते. चला टॉस देखील आपण करूया. तिथे टॉस बॉक्सच्या दिशेने 2 कॅप्टन्स आलेले आहेत. गौरव देखील बॉलिंग ट्रॅकवर टॉस होताना बघायला मिळतोय. तांबडमाल टीमच्या दिशेने टॉस देखील गेलाय तिकडे. आणि मग टॉस तिकडे गेल्यानंतर आपण पाहू शकतोय 6 चेंडूमध्ये 10 डिफेंड करायचे. दर्शन डबके बॉलिंग ट्रॅकवर. दर्शन याने आपण बघितलं एक मॅजिकल स्पेल फेकावा लागेल. गौरव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर मग बॅटिंगसाठी आलेत. गौरवकडे आपण पाहू शकतो क्षमता आहे. गौरव पाटील आपण पाहतोय. दर्शन डबके यांच्या हातामध्ये हा चेंडू जो आहे ना, डेफिनेटली आपण पाहू शकतो की या चेंडू मुळे आपण पाहू शकतो नाही की नेमकं काय तर एक तारणहार मात्र गोलंदाज ठरावा लागेल. तारणारी गोलंदाजी, कारण की गिरावली संघ मारण्यासाठी रेडी आहे. बॉल पाहतोय आपण सुंदर. कैलाश याने पाहिली ही सगळी गोष्ट. पाहिल्यानंतर आपण पाहतोय की नेमकं काय तर फलंदाज मात्र बाद झालाय. थोडस आपण बघितलं हे पंचाने देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं की नेमकं झालं काय होतं तर स्टंपिंग स्टंपिंग स्टंपिंग. आणि यस डेफिनेटली स्टंपिंग केलंय तिकडे विकेट किपरने आणि फलंदाज बाद. Thank you so very much, DJ.
पहिला बॉल विकेट आपण पाहू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रशांत. 10 धावा हव्या आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा हलकीशी कडा पाहतोय आपण. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेनं. धाव एकच मिळेल तिकडे. हितेश गणेशकर आपण पाहिलं तर चेंडूला फेल्ड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. एक धाव आत्ता आपण बघितलं तर चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 9 धावा. ही परिस्थिती आपण पाहिली तर थोडीशी बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 22 इझिली चेस केल्या होत्या. इझिली नाही तर जबरदस्त खेळ केला होता, खास करून कैलास या खेळाडूने. कैलास आहे स्ट्राईक एंडकडे. तर या 4 मध्ये 9. आता त्यांच्यावर तितकं प्रेशर नसेल तितकं गोलंदाजावर प्रेशर असेल. दर्शन पाहतोय आपण. तो कैलास आमना सामना. यावेळेला आमना सामन्यामध्ये चेंडूला उडवलाय, परंतु फिल्डरच्या माध्यमातून अचूक कॅच आणि मोठी विकेट जी हवी होती ती मिळवली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये इंटरेस्ट आणि कैलास मॅच विनर प्लेयर इज आउट. सध्या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये की नेमकं आपण पाहू शकतो की काय घडलंय. तर घडलंय मोठं. चेस करणारी टीम थोडीशी अडचणीमध्ये येते. कशी अडचणीमध्ये आलंय तर डेफिनेटली तिकडे जो शेवटच्या बॉलवर देखील आपण बघितलं होतं ना की एक षटकार पडला होता जेव्हा इशिका 11 बॅटिंग करत होते आणि तिथे एक तो षटकार आला होता. त्यांनी भरपूर आपण पाहू शकतो 3 धाव्यांची पेनल्टी असेल जे आमच्यापर्यंत अपडेट मात्र आलेली आहे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल टीमला. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय दर्शन. 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फटकावेत पुन्हा एकदा विकेट उडण्याची शक्यता. दर्शनचे प्रयत्न छान, परंतु आपण पाहिले एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय, परंतु नाही. इकडे मात्र शतरक्षकाने चतुर्था चालाकी दर्शवली गेली. 3री धाव शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज तिकडे झाले बाद. आता आपण पाहिलं तर परतावं लागेल मिस्टर योगेशला पॅव्हलियनच्या दिशेने. दोन चेंडू आणि 7 धावा. पाहतोय आपण सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलेत मिस्टर निखिल काटे. निखिल काटे यांना आपण पाहिलं तर मग 2 मध्ये 7. मागच्या मॅच मध्ये कैलास यांचा खेळ पाहिला होता, परंतु आता मागच्या मॅच मध्ये कैलासने तारलं होतं, परंतु इथे दर्शन आपल्या संघाला तारणारी, आपल्या संघाला वाचवणारी गोलंदाजी करतोय. हा बॉल खूप महत्वाचा असेल कारण की 2 मध्ये 7 हव्या आहेत. या बॉलवर जर धाव नाही आली ना तर मग बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅकफुटला जाऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगला खेळ करावा लागेल कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण बघितला तर कशासाठी ओळखला जातोय. नो मिक्सिंग नो फिक्सिंग, ओनली कंपल्सरी चेसिंग. रूल्स आपण पाहिले तर सक्त आहेत आणि त्याचप्रमाणे पण बघितलं तर कंपल्सरी चेसिंग हा देखील सगळ्यात मोठा या स्पर्धेचा रूल्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग कंपल्सरी या 7 धावा बनवाव्यात लागतील. दर्शन सामना फलंदाज पाहतोय आपण निखिल. बॅटची कडा, विकेट किपरचा मिळेल सहारा. पहिली आपण तर मॅच बनवली. आता मॅच जिंकण्यासाठी चेंडू 1 आणि 7 धाव्यांची गरज. ये सोनियाचे दातन माझ्या माया झालेल्या गार ग, माया
थँक्यू डीजे. कारण की खेळाडू जिथे बाद झाले होते तिथे आपण पाहिले होतं रन आउट म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला निखिल आले होते, म्हणजे स्ट्राईक एंडला प्रशांत होते आणि ते बाद झाले. 7. मयूर आपलं डिसिजन काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजी पेंडिंगला ठेवलंय. बॉलिंग ओके. 7 धावांची गरज आहे आता. 1 चेंडू आणि 7 धावा. अमित मैदानाच्या आतमध्ये काय झालं नेमकं तर दर्शनने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. खरोखर जी विकेट होती ना कैलासची विकेट होती, कुशल विकेट होती. आणि तेच बघा मागच्या बॉलवर जो षटकार पडला होता ना तर तो षटकार किती फायदेशीर ठरतोय इशिका 11 टीम साठी, कारण की त्याच तर या धावा आहेत 7. क्लीन बोल्ड या वेळेला मात्र आपण पाहिलाय सामना जिंकला गेलाय इशिका 11 तडकड या टीमने. अफलातून मात्र बॉलिंग पाहतोय आपण. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर दर्शन डबके.